Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 6.2 of chapter number 6, factorization of algebraic expressions from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 31 वर प्रॅक्टिस सेट 6.2 दिलेला आहे. यामध्ये फक्त वन क्वेश्चन आहे फॅक्टराइज आणि या वन क्वेश्चन मध्ये 8 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये आपण काय अभ्यासले तर दिलेल्या क्वाड्रेटिक ट्रायनॉमियलला फॅक्टराइज कसे करायचे. आता इथे हे पहा, हे जे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येणार आहे की सगळीकडे जी पॉवर आहे ना ती क्यूब आहे. सगळ्या क्वेश्चन मध्ये पॉवर काय आहे पहा, क्यूब आहे. आणि ट्रस्ट मी, हे जे क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेट 6.2 मधले ते सॉल्व्ह करायला खूप इझी आहेत. म्हणजे प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये जे क्वाड्रेटिक ट्रायनॉमियलचे ला आपण फॅक्टराइज केलं ना त्याही पेक्षा इझी क्वेश्चन्स हे आहेत. दिलेल्या अल्जेब्रिक हे जे एक्सप्रेशन्स आहेत ज्यांची पॉवर क्यूब आहे त्यांना फॅक्टराइज करणं. आता याच टाइपचे सिमिलर असे क्वेश्चन्स म्हणजे पॉवर क्यूब असणारे क्वेश्चन्स आपण याआधी सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. आठवतंय का तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये हे पहा, पॉवर काय आहे, क्यूब आहे सगळीकडे. आणि काय कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत तर हे पहा, k+4 द होल क्यूब. यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करत होतो हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तर a+b द होल क्यूब. हो की नाही. काय आपण कसं आपण सॉल्व्ह करत होतो, काय आहे हा फॉर्म्युला तर a³ + 3a² b + 3ab² + b³ असा इझी असा हा फॉर्म्युला आपण यूज करत होतो, बरोबर. पण आता प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहोत तो आहे a³ + b³ = फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a + b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a² - ab + b². आता हा फॉर्म्युला लर्न कसा करणार, सोपा आहे. a³ + b³ काय करायचं, आपल्याला दोन ब्रॅकेट्स देऊन घ्यायचे आहेत. आधी एक छोटं ब्रॅकेट मग मोठं ब्रॅकेट. छोट्या ब्रॅकेट मध्ये काय राईट करणार a + b. a³ + b³ आहे की नाही म्हणून आपण इथे छोट्या ब्रॅकेट मध्ये राईट केलं a + b. आणि आता मोठ्या ब्रॅकेट मध्ये काय राईट करणार तर सुरुवातीला a² राईट करायचं, शेवटी b² राईट करायचं, मध्ये ab राईट करायचं. साइन देते वेळी आधी मायनस आणि मग प्लस. झाला आपला फॉर्म्युला तयार. आलं लक्षात. चला आता हा फॉर्म्युला यूज करून आपण आपले क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे a³ + 64y³. फॉर्म्युला आधी सगळ्यात आधी राईट करून घेऊयात आपण. a³ + b³ काय आहे फॉर्म्युला, काय करायचं आहे, दोन ब्रॅकेट्स देऊन घ्यायचे आहेत. सुरुवातीचं छोटं नंतरचं मोठं. छोट्या ब्रॅकेट मध्ये a + b राईट करायचं, मोठ्या ब्रॅकेट मध्ये सुरुवातीला a² शेवटी b² मध्ये ab, आधी मायनस मग प्लस. झाला आपला फॉर्म्युला तयार. चला आता हा फॉर्म्युला यूज करूयात आणि आपल्याला दिलेल्या या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करूयात. काय आहे क्वेश्चन पुन्हा एकदा इथे राईट करून घेऊयात. x³ + 64y³. आता इथे 64y³ म्हणजेच काय आहे, 64 × y³ आहे, हो की नाही. सो इथे आपण पुन्हा राईट करूयात x³ + 64 × y³ आहे. सेकंड टर्म जी दिलेली आहे ती कशी आहे, हा जो क्यूब आहे तो फक्त या वायचा आहे म्हणजे व्हेरिएबलचा आहे, या कोएफिशियंटचा क्यूब नाही दिलेला. आणि इथे फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो a³ + b³. b³ b च्या जागी इथे काय आहे क्वेश्चन मध्ये, b च्या जागी आहे 64y. पण हा जो क्यूब दिलेला आहे तो फक्त या व्हेरिएबलचा दिलेला आहे, या कोएफिशियंटचा दिलेला नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, ही जी सेकंड टर्म दिलेली आहे या संपूर्ण सेकंड टर्मचा क्यूब आपल्याला तयार करावा लागेल. मगच आपण हा फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. त्याशिवाय आपण यूज करू शकणार नाही, नाहीतर आपले आन्सर इथे रॉंग होऊन जाणार. आता हे पहा, आपल्याला पूर्ण सेकंड टर्मचा क्यूब राईट करायचा आहे. मग 64 कोणत्या नंबरचा क्यूब आहे बरं सांगा बरं. क्यूब रूट काय आहे 64चा तर हे पहा, 4 × 4 × 4 केलं, 4 × 4 × 4 केलं तर आपल्याला 64 मिळतं. 4 4 जार 16, 16 4 जार 64, बरोबर. याचाच अर्थ 4 किती टाइम्स मल्टिप्लाय केला आपण, 3 टाइम्स, हो की नाही. म्हणजेच 4³ = काय आलेला आहे 64. सो क्यूब ऑफ 4 काय आहे 64 अँड क्यूब रूट ऑफ 64 काय आहे 4. सो इथे आपण 64 च्या जागी 4³ राईट करू शकतो, क्यूब ऑफ 4 राईट करू शकतो. हे पहा अशा प्रकारे प्लस क्यूब ऑफ 4 × y³. आता इथे 4³ y³
दोन्हीकडे क्यूब आहे की नाही, मग हा जो क्यूब आहे दोघांचाही त्याला आपण एक कॉमन क्यूब म्हणून राईट करूया अशा प्रकारे. हे पहा, एक्स क्यूब प्लस 4y द होल क्यूब. आलं लक्षात? हा जो क्यूब आहे दोघांचाही, ही जी सेकंड टर्म आहे या सेकंड टर्म मध्ये दोघांकडे पण क्यूब आहे की नाही, मग दोघांचा पण क्यूब आपण कॉमन क्यूब म्हणून अशा प्रकारे राईट करत असतो, हो की नाही. आणि ब्रॅकेट मध्ये 4y. आता पहा बरं, हा फॉर्म्युला आणि आपला हा क्वेश्चन बरोबर मॅच होतोय की नाही. ए क्यूबच्या जागी काय आहे, एक्स क्यूब, आणि बी क्यूबच्या जागी काय आहे, 4y क्यूब. हे पहा, ए क्यूबच्या जागी एक्स क्यूब, बी क्यूबच्या जागी 4y क्यूब, आणि हे जे मधलं प्लसचं साइन आहे ते सुद्धा इथे आपल्याकडे आहे. म्हटल्यावर इथे आपण हा फॉर्म्युला आता यूज करू शकतो. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. नाव हिअर ए इज इक्वल टू काय आहे, ए च्या जागी काय आहे इथे एक्स आहे की नाही, राईट करून घेऊयात एक्स. आणि बी च्या जागी काय आहे, बी च्या जागी आहे 4y, राईट करून घ्या 4y. चला आता आपण हा जो आपला फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊया, कारण आपण फॉर्म्युलानुसार आपल्या क्वेश्चनला इथे कन्वर्ट केलेलं आहे. चला, सो ए क्यूबच्या जागी आहे एक्स क्यूब प्लस बी क्यूबच्या जागी आहे 4y द होल क्यूब इज इक्वल टू, आता फर्स्ट ब्रॅकेट जे छोटंवालं ब्रॅकेट आहे तिथे काय आहे, ए प्लस बी आहे, हो की नाही. ए ची व्हॅल्यू आहे एक्स आणि बी ची व्हॅल्यू आहे 4y. सो एक्स प्लस 4y. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये काय राईट करणार आपण, तर ए स्क्वेअर, ए म्हणजे आहे एक्स, म्हटल्यावर एक्स स्क्वेअर मायनस ए इंटू बी, हो की नाही. ए ची काय व्हॅल्यू आहे एक्स, इथे राईट करूयात एक्स, इंटू बी ची व्हॅल्यू आहे 4y, राईट करा 4y. 4y म्हणजेच 4 इंटू y, हो की नाही. त्यानंतर प्लसचं साइन आणि बी स्क्वेअर म्हणजे 4y चा स्क्वेअर, राईट केलं. आता इथे आपण स्क्वेअर ब्रॅकेट देऊयात, कारण कर्व ब्रॅकेट इथे आतमध्ये आलं की नाही, मग गोंधळ होऊन जायला नको म्हणून कर्व ब्रॅकेट इथे आपण कट केलं आणि स्क्वेअर ब्रॅकेट दिलं. चला आता हे सॉल्व्ह करायला घेऊयात. सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही नाहीये, ते ऍज इट इज आपल्याला राईट करावं लागणार आहे. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा बरं, इथे कशा प्रकारे राईट करणार, एक्स स्क्वेअर मायनस 4. आता इथे 4 ला मल्टिप्लाय करायला काय आहे का, आता आपल्याला सॉल्व्ह करते वेळी काय लक्षात घ्यायचंय, इथे प्लस मायनसचं साइन आहे की नाही, त्याच्या आतलं म्हणजे जिथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे ते सॉल्व्ह करायचंय. म्हणजे एक्स स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साइन आहे, त्यानंतर काय आहे एक्स इंटू 4 इंटू वाय. सो इथे आपल्याला काय करायचंय ते पाहायचं. सो इथे काय आहे 4 आहे, 4 ला मल्टिप्लाय करायला कोणताच नंबर नाही, सो 4 ऍज इट इज राईट करून घेतला. त्यानंतर ना एक्स इंटू वाय काय येणार आहे एक्स वाय, त्यानंतर ना हे प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घेतलं. आता हा जो स्क्वेअर आहे तो 4 चा पण आहे आणि y चा पण आहे की नाही, द होल स्क्वेअर आहे की नाही, म्हणून 4 चा स्क्वेअर. आता इथे तुम्ही डायरेक्ट 16 राईट केला, 4 चा स्क्वेअर तरी चालणार आहे, इंटू वाय स्क्वेअर आणि ब्रॅकेट क्लोज. चला नेक्स्ट स्टेप मध्ये सगळं ऍज इट इज, फक्त आपण 4 चा स्क्वेअर जो इथे मी तुम्हाला म्हटलं 16 राईट केलं तरी चालणार आहे. सो इथल्या इथे तुम्ही 16 राईट केलं तरी नो प्रॉब्लेम. हे पहा 4 चा स्क्वेअर 16 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर. आलं लक्षात. आता पुढे आणखी आपण काही सॉल्व्ह करू शकतो का, तर नाही. म्हटल्यावर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पहा किती इझी आहे, म्हटलं होतं की नाही खूप इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. काय दिले, 125p क्यूब प्लस q क्यूब, फॉर्म्युला राईट करून घेतला. आता इथे पहा ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म मध्ये आपला क्वेश्चन आहे का, तर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर फर्स्ट टर्मचा द होल क्यूब आहे का इथे, तर नाही. हा जो क्यूब दिलेला आहे तो फक्त या व्हेरिएबल p चा आहे. हा जो कोइफिशियंट आहे 125 त्याचा क्यूब नाहीये, हो की नाही. म्हटल्यावर आपल्याला फॉर्म्युलानुसार आपल्या क्वेश्चनला तयार करून घ्यावं लागणार आहे, हो की नाही. चला मग करूयात. 125p क्यूब याचाच अर्थ काय आहे, 125 इंटू p क्यूब प्लस q क्यूब. क्यूब जो आहे तो फक्त व्हेरिएबलचा आहे, 125 चा नाही दिलेला. आणि फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो की पूर्ण जी टर्म आहे फर्स्ट टर्म त्याचा क्यूब हवा आहे. म्हटल्यावर आपल्याला ही जी फर्स्ट टर्म आहे त्याचा द होल टर्मचा क्यूब हवा आहे. मग आता मला सांगा 125
हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे, 125 चा क्यूब रूट काय आहे. जर तुम्ही व्यवस्थित विचार केलात किंवा क्यूब्स तुम्ही लर्न केले असते तर तुम्हाला लगेच सांगता येणार आहे की 5 × 5 × 5 केले की आपल्याला 125 आन्सर मिळते. याचाच अर्थ 5 चा क्यूब आहे 125 और यू कॅन से 125 चा क्यूब रूट आहे 5. ओके नाही. मग 125 च्या जागी आपण क्यूब ऑफ 5 असे राईट करू शकतो इंटू पी क्यूब प्लस क्यू क्यूब. आता हा जो क्यूब आहे दोन्हीकडे 5 चा पण आणि p चा पण याला कॉमन म्हणून आपण बाहेर राईट करू शकतो की नाही. आणि आतमध्ये बेस 5p अशा प्रकारे राईट करू शकतो. सो 5p द होल क्यूब प्लस क्यू क्यूब. आता पहा बरं फॉर्म्युलामध्ये आणि आपला हा क्वेश्चन मध्ये जे दिलेलं आहे ते मॅच होतंय की नाही. 5p द होल क्यूब म्हणजेच a क्यूब आहे हो की नाही. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय a क्यूबच्या जागी आहे 5p द होल क्यूब आणि b क्यूबच्या जागी आहे q क्यूब. सो चला इथे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू a च्या जागी काय आहे 5p आणि b च्या जागी काय आहे b च्या जागी आहे q. चला सॉल्व्ह करायला घेऊयात मग आता इथे आपण. सो क्वेश्चनला आपण फॉर्म्युलानुसार तयार करून घेतलेला आहे. सो a क्यूबच्या जागी आहे 5p द होल क्यूब प्लस b क्यूबच्या जागी आहे q क्यूब इज इक्वल टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आपल्याला राईट करायचं आहे a प्लस b. सो a म्हणजे आहे 5p प्लस b च्या जागी आहे q. सो 5p प्लस q ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर. a म्हणजे काय आहे 5p. सो 5p द होल स्क्वेअर मायनस a इंटू b. a म्हणजे 5p. सो 5p इंटू q. b म्हणजे q आहे की नाही म्हणून इंटू q प्लस b स्क्वेअर. b म्हणजे काय आहे q. सो q स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात खाली. 5p प्लस q यामध्ये सॉल्व्ह करायला काहीच नाहीये. सो ऍज इट इज राईट करून घेऊयात. सेकंड ब्रॅकेट मध्ये आता 5p द होल स्क्वेअर. स्क्वेअर p चा पण आहे आणि 5 चा पण आहे बरोबर. सो इथे राईट करून घेऊयात 5 स्क्वेअर इंटू p स्क्वेअर. आता इथे तुम्ही डायरेक्टली 25 राईट केलं 5 चा स्क्वेअर तरी चालणार आहे किंवा अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप हळूहळू गेलात तरी चालणार आहे नो प्रॉब्लेम. मायनस 5p म्हणजे 5 इंटू p. त्यानंतर नाही इथे सुद्धा कोणतं साईन नाहीये की नाही म्हटल्यावर मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो मल्टिप्लाइड बाय q प्लस q स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. खाली 5p प्लस q ऍज इट इज येणार फर्स्ट ब्रॅकेट मध्ये. 5 चा स्क्वेअर 25 इंटू p स्क्वेअर आहे की नाही म्हणून 25p स्क्वेअर मायनसचं साईन ऍज इट इज. आता इथे 5 इंटू p इंटू q. आता इथे नंबर कोणताच नाहीये 5 ला मल्टिप्लाय करायला हो की नाही म्हटल्यावर 5 ऍज इट इज राईट करणार आपण. त्यानंतर ना p इंटू q pq. सो 5pq प्लस q स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह नाही करू शकत. करू शकतोय का सॉल्व्ह करायला तर काही शिल्लक नाही राहिलं म्हटल्यावर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 3 नंबरला काय दिलेलं आहे 125k क्यूब प्लस 27m क्यूब. फॉर्म्युला राईट करून घ्या. फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन दिलेला आहे का तर नाही. काय आहे आपला क्वेश्चन पुन्हा इथे राईट करून घेऊयात. काय आहे 125k क्यूब म्हणजेच 125 इंटू k क्यूब आहे. हा जो क्यूब आहे तो फक्त व्हेरिएबलचा दिलेला आहे इथे कोएफिशियंटचा नाही दिलेला. त्याचप्रमाणे सेकंड टर्म मध्ये काय दिलेला आहे 27 इंटू m क्यूब. हा जो क्यूब आहे तो व्हेरिएबलचा आहे कोएफिशियंटचा नाहीये. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय पूर्ण टर्मचा क्यूब पाहिजे की नाही a क्यूब प्लस b क्यूब पाहिजे म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल या दोघांचेही 125 आणि 27 या हे दोन्ही नंबर्स कोणत्या नंबरचा क्यूब आहे ते फाइंड आउट करावं लागेल. आता 125 5 चा क्यूब आहे हे आपण या आधीच पाहिलेलं आहे हो की नाही. सो 5 क्यूब इंटू k क्यूब प्लस 27 कोणत्या नंबरचा क्यूब आहे विचार करा. जर तुम्ही 3 इंटू 3 इंटू 3 केलं तर काय आन्सर मिळतं 27. 3 3 are 9 and 9 3 are 27. सो 27 कोणत्या नंबरचा क्यूब आहे 27 चा क्यूब रूट काय आहे तर 3 राईट. सो इथे आपण 3 राईट करूया. 3 क्यूब और क्यूब ऑफ 3 इंटू m क्यूब.
आता इथे पहा क्यूब 5 कडे पण आहे आणि के कडे पण आहे म्हटल्यावर याला आपण 5k द होल क्यूब असे राईट करू शकतो आणि इथे सुद्धा क्यूब 3 कडे पण आहे आणि या m कडे पण आहे याला सुद्धा आपण 3m द होल क्यूब असे राईट करू शकतो. आता इथे पहा a क्यूबच्या जागी काय आहे 5k द होल क्यूब बरोबर आणि फॉर्म्युलानुसार b क्यूबच्या जागी आहे 3m द होल क्यूब राईट. सो इथे आपण राईट करूयात. नाव हिअर a इज इक्वल टू आहे 5k आणि b इज इक्वल टू आहे 3m. आता फॉर्म्युलानुसार आपण आपल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात कारण आपण फॉर्म्युलानुसार आपल्या क्वेश्चनला इथे चेंज करून घेतलेलं आहे. सो a क्यूब म्हणजेच 5k द होल क्यूब प्लस b क्यूब म्हणजे 3m द होल क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आहे a प्लस b. a म्हणजे 5k सो 5k b म्हणजे 3m सो प्लस 3m ब्रॅकेट क्लोज. सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर म्हणजेच कशाचा स्क्वेअर 5k चा स्क्वेअर सो 5k स्क्वेअर मायनस a इंटू b. a म्हणजे 5k आणि b म्हणजे 3m सो 5k इंटू 3m प्लस b स्क्वेअर म्हणजेच 3m स्क्वेअर 3m द होल स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. पुढे सॉल्व्ह करायला घेऊयात. आता फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काहीच नाहीये सो ते ऍज इट इज कॉपी होणार आहे खाली. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर 5 चा पण आहे आणि k चा पण आहे बरोबर. सो 5 स्क्वेअर इंटू k स्क्वेअर मायनस आता इथे 5k म्हणजेच 5 इंटू k इंटू 3m म्हणजे 3 इंटू m प्लसचं साइन स्क्वेअर 3 चा पण आहे आणि m चा पण आहे सो 3 स्क्वेअर आणि m स्क्वेअर. चला ब्रॅकेट क्लोज करूयात. पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज खाली येणार आहे. आता 5 चा स्क्वेअर 25 आणि k स्क्वेअर ऍज इट इज खाली त्यानंतर मायनसचा साइन. आता इथे पहा आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे 5 इंटू k इंटू 3 इंटू m सो 5 3 आर 15 रेट करून घेऊया. त्यानंतर k इंटू m काय येणार km त्यानंतर हे प्लसचं साइन देऊन घ्या. 3 चा स्क्वेअर 9 m चा स्क्वेअर m स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता पुढे काही आहे का सॉल्व्ह करायला रिमेनिंग टर्म्स आहेत का सेम टर्म्स आहेत का लाईक टर्म्स आहेत का नाही म्हटल्यावर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. नाउ लेट्स सी क्वेश्चन नंबर 4. 2l क्यूब प्लस 432m क्यूब याला आपल्याला फॅक्टराइज करायचे आहे आणि फॅक्टराइज करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला अभ्यासलेला आहे तर हा वाला a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आता मुलांनो इकडे व्यवस्थित लक्ष द्या. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो a क्यूब प्लस b क्यूब बरोबर आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे 2l क्यूब प्लस 432m क्यूब. फॉर्म्युला मध्ये फर्स्ट टर्म म्हणजे संपूर्ण टर्मचा क्यूब प्लस संपूर्ण सेकंड टर्मचा क्यूब असा आपला फॉर्म्युला आहे. पण क्वेश्चन मध्ये जी फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे त्या फर्स्ट टर्म मध्ये फक्त व्हेरिएबलचा क्यूब आहे कोइफिशियंटचा क्यूब आहे का इथे कोइफिशियंट 2 आहे त्याचं क्यूब दिलंय का तर नाही. सेकंड टर्म ऑब्झर्व करा काय दिलेलं आहे सेकंड टर्म मध्ये. सेकंड टर्म मध्ये सुद्धा फक्त व्हेरिएबलचा क्यूब दिलेला आहे कोइफिशियंटचा क्यूब दिलेला नाही. पण फॉर्म्युला मात्र आपल्याला वेगळंच सांगतो की a क्यूब प्लस b क्यूब म्हणजे संपूर्ण टर्मचा क्यूब हवा आहे तरच आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. मग आपण काय करूयात आपल्या या क्वेश्चनला फॉर्म्युलानुसार मॉडिफाय करूयात. कसं काय करणार मग खूप इझी आहे. हे पहा क्वेश्चन ऍज इट इज इथे आपण कॉपी करून घेतला. आता दोन्ही टर्म्सचे ह्या ज्या दोन टर्म्स आहेत 2l क्यूब ही फर्स्ट टर्म झाली आणि सेकंड टर्म कोणती आहे 432m क्यूब. या दोन्ही टर्म्सचे जे कोइफिशियंट आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व करा. दोन्ही इव्हन नंबर्स आहेत हो की नाही. इथे आहे 2 आणि इथे आहे 432. मग यामधून आपण जर 2 दोन्ही टर्म्स मधून जर 2 कॉमन बाहेर काढला तर काय होईल बरं तर मग आपण सॉल्व्ह करू शकतो का. चला चेक करून पाहूया. हे पहा इथे फर्स्ट टर्म 2l क्यूब यातून तर 2 इझिली बाहेर निघणार हो की नाही. 2 बाहेर निघाल्यावर इथे फक्त l क्यूब राहणार बरोबर. 2 कॉमन जर आपण काढला तर 432 मधून 2 कॉमन म्हणून बाहेर काढायचं झालं तर मग कशा प्रकारे आपण बाहेर काढणार बरं कॉमन म्हणून. तर हे पहा 432 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 जार 2 देन 2 2 जार 4 त्यानंतर इथे 3 आहे की नाही मग 2 1 जार
2 येणार आणि मग 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. मग इथे 1 2 12 होणार. मग 2 6 जार 12 216 असे आपले आन्सर आले. मग जर हे पहा 216 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय आन्सर येतं 432. आलं लक्षात तुम्हाला. आपण जर आता 432 मधून 2 बाहेर काढला तर आपल्याला काय मिळणार आहे 216 बरोबर. सो इथे आपण हे पहा अशा प्रकारे राईट करून घेऊयात. 2l³ म्हणजेच काय आहे 2 इंटू l³ आहे प्लस 432 म्हणजे काय 432 म्हणजेच 216 इंटू 2 आहे. 216 इंटू 2 जर आपण केलं तर 432 आपल्याला मिळतं बरोबर इंटू m³. आता इथे हे पहा हा 2 आणि हा 2 हे दोन्ही 2 आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात आणि ब्रॅकेट मध्ये मग काय रिमेनिंग राहणार हे पहा l³ त्यानंतर हे प्लसचं साईन त्यानंतर 216 आणि हा m³ बरोबर. आता इथे इंटूचं साईन आहे पण इंटूचं साईन नाही दिलं मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी चालतं. इथे आपण ब्रॅकेट क्लोज करूयात. आता पहा बरं इथे काय दिलेलं आहे काय आलेलं आहे आपलं 2 आपण कॉमन म्हणून बाहेर काढल्यावर l³ म्हणजे ही फर्स्ट टर्म झाली की नाही. या फर्स्ट टर्मचा क्यूब तर आपल्याला मिळाला. आता सेकंड टर्म काय आहे 216 m³. आता जरा विचार करा 216 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे किंवा 216 चा क्यूब रूट काय आहे सांगा बरं मला. हे पहा जर असा विचार करा जर तुम्ही 6 इंटू 6 इंटू 6 केलं तर काय होतं 6 6 जार 36 आणि 36 इंटू 6 केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 216. यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की निदान 20 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स पाठ करून घ्या म्हणजे असे नंबर्स आले की तुम्हाला लगेचच लक्षात येतं की अरे 216 म्हणजे हा तर 6 चा क्यूब आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही कॅल्क्युलेशन्स मध्ये. आता हा 216 आहे की नाही मग याच्या ऐवजी जर आपण 6³ असे राईट केले 6³ इज इक्वल टू 216 आहे की नाही 6 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 216 येतं. सो 6³ इज इक्वल टू 216. मग आता इथे नेक्स्ट स्टेप मध्ये 2 कॉमन ऍज इट इज राईट करूयात आणि ब्रॅकेट मध्ये l³ प्लस 6³ इंटू m³ झालं बरोबर. आता इथे 6 चा क्यूब m चा क्यूब याला आपण हा जो क्यूब आहे तो कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात. बाहेर म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर हे पहा अशा प्रकारे कॉमन म्हणून 2 ब्रॅकेट मध्ये l³ प्लस 6m द होल क्यूब ब्रॅकेट क्लोज. आता व्यवस्थित पहा बरं फॉर्म्युलानुसार आपला हा क्वेश्चन बरोबर मॉडिफाय झालेला आहे की नाही. हे पहा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो a³ प्लस b³ बरोबर. a³ च्या जागी आता इथे आपल्याला काय आलेलं आहे क्वेश्चन मध्ये l³ बरोबर. त्यानंतर आहे प्लस आणि b³ च्या जागी आपल्याला मिळालेला आहे 6m द होल क्यूब. झाला फिट बरोबर आपल्या फॉर्म्युलामध्ये आपला हा क्वेश्चन. चला आता आपण आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात कारण फॉर्म्युलानुसार आपण त्याला मॉडिफाय करून घेतलेला आहे. नाव हिअर a इज इक्वल टू a च्या जागी काय आहे a च्या जागी आहे l. त्यानंतर b इज इक्वल टू काय येणार आहे b च्या जागी काय आहे फक्त m आहे का किंवा फक्त 6 आहे का नाही b च्या जागी काय आहे 6m आहे. चला आपण आता इथे फॉर्म्युलानुसार क्वेश्चन राईट करून घेऊया. हे पहा a³ प्लस b³ त्याचप्रमाणे आपण इथे आपला हा क्वेश्चन जो मॉडिफाय केलेला आहे तो राईट करून घेतलेला आहे. 2 जो आपण कॉमन बाहेर काढलेला आहे तो ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. त्याला विसरायचं नाहीये राईट करून घ्यायचं आहे पण सॉल्व्ह करते वेळी त्याला फक्त डोक्यामध्ये ठेवायचं शेवटपर्यंत त्या 2 ला आपला बरोबर घेऊन जायचंय फक्त. सो 2 ब्रॅकेट मध्ये l³ प्लस 6m द होल क्यूब इज इक्वल टू. चला आता या फॉर्म्युलानुसार आपल्याला फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत जायचं आहे आणि सॉल्व्ह करायचंय पण या 2 ला मात्र विसरायचं नाहीये जो आपण बाहेर कॉमन म्हणून काढलेला आहे. सो 2 ऍज इट इज राईट करून घ्या आणि ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे a प्लस b बरोबर. आणि a म्हणजे काय आहे a म्हणजे आहे l b म्हणजे काय आहे 6m. सो ब्रॅकेट मध्ये l प्लस 6m ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये a² a म्हणजे काय आहे l सो l² मायनस a इंटू b a इंटू b a आहे l b आहे 6m म्हणजेच l इंटू 6m. त्यानंतर प्लसचं साईन
आणि बी स्क्वेअर, बी आहे 6m, सो 6m द होल स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. पुढे आता इथे 2 आणि हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे यामध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही नाहीच आहे, मग त्याला ऍज इट इज आपण इथे खाली राईट करून घेऊयात. आणि सेकंड ब्रॅकेट पहा बरं कसे सॉल्व्ह करू शकतो आपण इथे. आता इथे सेकंड ब्रॅकेट मध्ये एल स्क्वेअर ऍज इट इज येणार मायनस एल इंटू 6 इंटू एम म्हटल्यावर 6LM येणार, 6 इंटू एल इंटू एम. आपण हे जे लेटर्स आहेत ना मल्टिप्लिकेशन मध्ये ते आपण पुढे मागे राईट करू शकतो. हे पहा आता इथे एल इंटू 6 इंटू एम आहे की नाही, हे प्लस आता हा जो स्क्वेअर आहे तो 6चा पण आहे आणि एमचा पण आहे, सो 6 स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता नेक्स्ट स्टेप मध्ये सुद्धा 2 आणि हे फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज इथे खाली राईट करून घेणार आणि हे जे सेकंड ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करून घेऊयात. सो एल स्क्वेअर मायनस 6LM. आता हे आपल्याला जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही ते सॉल्व्ह करायचं असतं. सो एल स्क्वेअर ऍज इट इज मायनसचं साईन, त्यानंतर 6LM, त्यानंतर प्लसचं साईन, 6चा स्क्वेअर 36, एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता पहा इथे सेकंड ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही आहे का, काही लाईक टर्म्स आहेत का, तर नाही, लाईक टर्म्स नाही आहेत म्हटल्यावर हेच झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. इथे जे आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकले होते त्याऐवजी कर्व ब्रॅकेट दिले. आता फायनल आन्सर अशा प्रकारे आपण इथे राईट करून घेऊयात. पहा किती इझी आहे, थोडासा फक्त विचार करावा लागतो. सुरुवातीला फॉर्म्युलानुसार आपल्याला दिलेला क्वेश्चन मॉडिफाय करायचा असतो आणि मग फॉर्म्युलानुसार आपल्याला त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्या आन्सर पर्यंत पोहोचायचे असते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात काय दिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. इथे सुद्धा सिमिलरच क्वेश्चन आहे, फॉर्म्युला राईट करून घ्या आणि ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म मध्ये क्वेश्चन आहे का ते आधी चेक करून घ्यायचं आहे आणि जर नसेल तर क्वेश्चनला त्यानुसार मॉडिफाय करायचं आहे. सो चला सोल्युशन राईट करायला घेऊयात. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, इथे व्हेरिएबलचे क्यूब्स आहेत पण कोइफिशियंटचे क्यूब्स नाही आहेत, बरोबर. मग इथे 24 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, करता येते का आपल्याला काही, नाही. 81 सुद्धा नाही सांगता येते की कोणत्या नंबरचा क्यूब आहे, बरोबर. मग इथे क्यूब सांगता येत नाही, त्यापेक्षा काय करायचं, जेव्हा अशा प्रकारे दोन्हीकडे कोइफिशियंट दिलेले असतात तेव्हा असा विचार करायचा की आपल्याला या दोन्ही कोइफिशियंट मधून काही कॉमन म्हणून बाहेर काढता येतंय का, हा सगळ्यात आधी विचार करायचा. आता इथे पहा 24 आहे आणि इथे 81 आहे. या दोन्ही नंबर्स मधून, आता दोन्ही काही इव्हन नंबर्स नाहीयेत, पण मग असा विचार करा की या दोन्ही नंबर्सला असा कोणता एक नंबर आहे की जो डिवाइड करू शकेल, कम्प्लीट डिवाइड करू शकेल. तर 2 तर नाही करू शकणार, 3 करू शकतो का पहा बरं. येस, 3च्या टेबलमध्ये 24 आहे म्हणजे 24 हा डिव्हिजिबल आहे 3 ने आणि 81 आहे का डिव्हिजिबल 3 ने. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कशी चेक करतात, तर डिजिट सम करायचं आणि डिजिट सम जर 3च्या टेबलमध्ये असेल किंवा 3 ने डिवाइड करू शकत असू तर दिलेला नंबर हा 3 ने डिव्हिजिबल असतो. आता 8 + 1 किती होतात 9. 9 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो का, तर हो, 3 3 = 9 म्हणजे 81 हा नंबर डिव्हिजिबल आहे 3 ने, बरोबर. चला आता इथे रफ वर्क करूयात आपण आणि चेक करूयात. 24 डिवाइडेड बाय 3, 3 1 = 3, 3 8 = 24. त्यानंतर 81 डिवाइडेड बाय 3, 3 1 = 3, त्यानंतर 3 2 = 6 येणार. 8 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार, मग 2 आणि 1 21 होणार आणि 3 7 = 21. पाहिलं, दोन्ही नंबर्सला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. आता 8 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर मिळणार आहे, हा नंबर इट सेल्फ 24, हो की नाही. त्यानंतर जर 27 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय आन्सर मिळतं, 81, बरोबर. याचाच अर्थ आपण दोन्ही नंबर्स मधला, दोन्ही कोइफिशियंट्स मधला 3 कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो, कारण या दोन्ही कोइफिशियंट्सला आपण 3 ने इझिली डिवाइड करू शकतो, हो की नाही. चला आता इथे आपण राईट करून घेऊयात की 24 लाच आपण 8 × 3 असे राईट करू शकतो, हो की नाही. 8 × 3 आणि a क्यूब संपूर्ण टर्मला आपण आता इथे थोडस तोडतोय, स्प्लिट करतोय. 3 × 8 × a क्यूब, त्यानंतर हे प्लसचं साईन. आता 81 ला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, 27 × 3, बरोबर. राईट करूया तिथे आणि × b क्यूब. आता पहा या दोन्ही टर्म्स पहा, या दोन्ही टर्म्स मध्ये हा 3 आणि हा 3 कॉमन आहे की नाही. चला या 3 ला आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात आणि ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग जे काही आहे ते राईट करूयात. आता 8
इंटू ए क्यूब, याचाच अर्थ हे मल्टिप्लिकेशनचं साईन आता नाही दिलं तरी चालणार आहे, ओके नाही. सो 8a क्यूब प्लस 27b क्यूब. आता झालाय का आपला हा क्वेश्चन फॉर्म्युलानुसार? नाही, अजून थोडं काम बाकी आहे. आता पहा, इथे कोइफिशियंट 8 आहे आणि इथे कोइफिशियंट 27 आहे. 8 चा क्यूब रूट काय आहे? 8 चा क्यूब रूट काय आहे याचाच अर्थ 8 कोणत्या नंबरचा क्यूब आहे? तर 2 इंटू 2 इंटू 2 केलं तर 8 येतं का? येस, 2 इंटू 2 इंटू 2 केलं की 8 येतं आपल्याला. आहे पहा, 2 2s are 4, 4 2s are 8. याचाच अर्थ क्यूब ऑफ 2 इज इक्वल टू 8 आहे. म्हटल्यावर इथे 8 च्या जागी आपण 2 राईट करू शकतो, ओके नाही. सो राईट करूयात 2. 8 च्या जागी 2 राईट केला आणि ब्रॅकेट देऊन इथे द होल क्यूब राईट केलं. द होल क्यूब म्हणजेच काय? हा जो क्यूब आहे आता तो या 2 चा पण आहे आणि या a चा पण आहे. संपूर्ण टर्मचा आता इथे आपण क्यूब राईट करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आता आपण इथे करूयात 27 कोणत्या नंबरचा क्यूब आहे? 27 3 चा आहे का? पहा बरं, चेक करा, 3 चा क्यूब आहे का? हे पहा, आता इथे आपल्याला काय करायचंय, याला संपूर्ण टर्मचा क्यूब करायचंय ना, म्हणून आपण इथे राईट करून घेतलेला आहे. आणि 27 कोणत्या नंबरचा क्यूब आहे ते पाहूयात. हे पहा, 3 इंटू 3 इंटू 3 केलं की काय मिळतं? 3 3s are 9, 9 3s are 27. याचाच अर्थ क्यूब ऑफ 3 इज इक्वल टू 27 आहे. सो इथे 27च्या ऐवजी आपण राईट करूयात क्यूब ऑफ 3. आता इथे जो क्यूब आहे तो आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करून घेतलेला आहे. म्हणजेच हा जो क्यूब आहे तो 3 चा पण आहे आणि हाच क्यूब b चा सुद्धा आहे. आता पहा बरं, फॉर्म्युला आणि आपला हा मॉडिफाईड क्वेश्चन आहे का सेम? a क्यूबच्या जागी आता इथे काय आलेलं आहे? 2a द होल क्यूब आणि b क्यूबच्या जागी आहे आता 3b द होल क्यूब. फॉर्म्युलानुसार आपण आपल्या क्वेश्चनला मॉडिफाय करून घेतलेलं आहे. असाच सेम क्वेश्चन आपण 4th नंबरचा सुद्धा सॉल्व्ह केलेला होता. आय होप आता इथे तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. नाव हिअर इन द प्लेस ऑफ a वी हॅव 2a अँड इन द प्लेस ऑफ b वी हॅव 3b. चला आता फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊया. a क्यूब प्लस b क्यूब. a क्यूबच्या जागी आपण राईट केलं 2a द होल क्यूब. b क्यूबच्या जागी आपण राईट केलेला आहे 3b द होल क्यूब. हा जो आपण मॉडिफाय केलेला क्वेश्चन आहे. आता इथे मॉडिफाय केलेला क्वेश्चन आहे याचा अर्थ काय? क्वेश्चन बदलतो का? तर नाही. इथे आपण काय केलेलं आहे, फक्त या दोन्ही टर्म्स मधून जो 3 आहे तो बाहेर कॉमन म्हणून काढलेला आहे. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला पुन्हा हा क्वेश्चनच मिळणार आहे. सो क्वेश्चन आणि हा आपण मॉडिफाय केलेला क्वेश्चन या दोन्हींमध्ये काहीही फरक नाहीये. फक्त आपण काय केलेलं आहे, फॉर्म्युलानुसार त्याला चेंज करून घेतलेलं आहे. 3 हा कॉमन ऍज इट इज आपल्याला तो प्रत्येक ठिकाणी राईट करत जायचा आहे. सो चला आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. हा जो 3 आहे जो कॉमन म्हणून बाहेर काढलाय तो न विसरता इथे प्रत्येक ठिकाणी राईट करत जायचा आहे. सो 3 राईट केला. आता काय आहे ब्रॅकेटमध्ये a प्लस b. a म्हणजे आहे 2a, राईट करूयात ब्रॅकेटमध्ये 2a प्लस b. b म्हणजे 3b, ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड ब्रॅकेट घ्या. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे? a स्क्वेअर म्हणजेच काय? 2a स्क्वेअर. त्यानंतर मायनस a b, मायनसचं साईन देऊन घ्या. a म्हणजे 2a, राईट करूयात, आणि b म्हणजे 3b. सो 2a इंटू और मल्टिप्लाइड बाय 3b. त्यानंतर प्लसचं साईन आणि b स्क्वेअर. b म्हणजे 3b. सो 3b द होल स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये लाईक टर्म्स आहेत का? तर नाही. याचाच अर्थ या ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह करण्यासारखं आता काहीच नाहीये. मग ऍज इट इज प्रत्येक स्टेपमध्ये ते आपल्याला पुढे पुढे राईट करत जायचं आहे. त्यामध्ये काहीच चेंजेस करायचे नाहीत. आता सेकंड ब्रॅकेट पहा. आता इथे हा जो स्क्वेअर आहे तो द होल स्क्वेअर आहे की नाही, म्हणजे तो स्क्वेअर 2 चा पण आहे आणि a चा पण आहे. सो 2 स्क्वेअर इंटू a स्क्वेअर, मायनसचं साईन देऊन घ्या. त्यानंतर आता इथे पहा 2a, याचाच अर्थ काय? 2 मल्टिप्लाइड बाय a आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साईन 3b म्हणजे 3 इंटू b आहे, प्लसचं साईन देऊन घ्या. आता 3b द होल स्क्वेअर, स्क्वेअर 3 चा पण आहे आणि b चा पण आहे. सो 3 स्क्वेअर इंटू b स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर हे मायनसचं साईन द्यायचं. मग इथला हा पोर्शन सॉल्व्ह करायचा आहे.
त्यानंतर प्लसचं साईन द्यायचं आणि मग हे सॉल्व्ह करायचं. जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ना ते सॉल्व्ह करत जायचे आहेत आधी. चला नेक्स्ट स्टेप मध्ये कॉमन 3 आणि फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज खाली राईट करून घेणार आणि सेकंड ब्रॅकेट आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. 2 चा स्क्वेअर 4, a चा स्क्वेअर a स्क्वेअर ओनली, मायनसचा साईन. आता सेकंड पार्ट सॉल्व्ह करा. 3 हे पहा इथे आहे 2, इथे आहे 3. 2 इंटू 3 काय होतं 6, राईट केलं 6. आता इथे a इंटू बी ab प्लसचा साईन. 3 चा स्क्वेअर 9 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर. ओके, आता लाईक टर्म्स आहेत का कोणत्या, तर नाही, लाईक टर्म्स इथे कुठेच नाहीयेत. याचा अर्थ काय झाला की हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पहा किती इझी आहे. अवघ्या 2 ते 3 स्टेप्स मध्येच आपले आन्सर इथे फाइंड आउट केले जाते व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर. फक्त लक्षात काय घ्यायचं आहे, आपला क्वेश्चन आणि फॉर्म्युलानुसार आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे का. जर फॉर्म्युलानुसार क्वेश्चन नसेल तर आपल्याला तो व्यवस्थित मॉडिफाय करून घ्यायचा आहे फॉर्म्युलानुसार. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. काय दिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, y क्यूब प्लस 1/8 y क्यूब. आता अशा प्रकारचे फ्रॅक्शन जर एखाद्या क्वेश्चन मध्ये आले तर बरीच मुलं घाबरून जातात. अरे बापरे हे डिफिकल्ट दिसतंय, जाऊ देत हे आपण सोडून देऊयात. पण असं करू नका. दिसायला जरी डिफिकल्ट दिसत असेल तरी खूप इझी आहे. आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे की नाही की कोणता फॉर्म्युला इथे यूज होणार आहे, मग घाबरायचंय कशाला. हे पहा हा फॉर्म्युला यूज होणार आहे की नाही इथे. फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन आहे का, तर नाही बाबा. फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन तर नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की नाही की कशा प्रकारे आपण क्वेश्चनला मॉडिफाय करतो. चला तर मग मॉडिफाय करूयात, फॉर्म्युलानुसार चेंज करून घेऊयात आपल्या क्वेश्चनला. काय दिलेले आहे क्वेश्चन मध्ये, y क्यूब प्लस 1/8 y क्यूब. आता फर्स्ट टर्म तर बरोबर आहे, a क्यूब y क्यूब. सेकंड काय आहे, इथे b क्यूब आहे आणि इथे 1/8 y क्यूब आहे. इथे हा जो क्यूब आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. डिनॉमिनेटर मध्ये असू द्या तो, पण फक्त व्हेरिएबलला दिलेला आहे, कोएफिशियंटला नाहीये. पण इथे पाहताय का कोएफिशियंट काय आहे, कोएफिशियंट आहे 8 आणि 8 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर 2 चा क्यूब आहे. हे आपल्याला एव्हन आता पाठ झालेला आहे की 2 चा क्यूब 8 आहे, 3 चा क्यूब 27 आहे, 4 चा क्यूब 64 आहे, 5 चा क्यूब 125 आहे. असे बरेचसे क्यूब्स आता एव्हन आपले पाठ झालेले आहेत. बरोबर. सो इथे आपण राईट करून घेऊयात y क्यूब प्लस, हे पहा अशा प्रकारे दिलंय की नाही 1/8 इंटू y क्यूब. म्हणजे जो क्यूब दिलेला आहे तो फक्त व्हेरिएबलचा दिलेला आहे, कोएफिशियंटचा दिलेला नाहीये. पण आपल्याला माहित आहे की 8 हा 2 चा क्यूब आहे. मग इथे 8 च्या जागी आपण 2 क्यूब असं राईट करू शकतो. पण फक्त डिनॉमिनेटरचं काम झालं इथे. न्यूमरेटरचं काय, आता न्यूमरेटर पहा काय आहे 1 आहे आणि 1 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर 1 हा 1चाच क्यूब आहे. 1चा स्क्वेअर सुद्धा 1 असतो, 1चा क्यूब सुद्धा 1 असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सो इथे 1चा क्यूब 1च येणार. 8 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर 2चा. 8 च्या जागी आपण 2 क्यूब असे राईट करू शकतो. हे पहा y क्यूब प्लस 1चा क्यूब 1 म्हणून इथे आपण 1 क्यूब नाही राईट केलं. सो हे आपलं गृहीतच धरायचं की 1 कुठेही 1च असतो. स्क्वेअर घ्या नाही तर क्यूब घ्या, काही घ्या, 1 1च असणार. आता इथे पहा 8 च्या जागी आपण 2 चा क्यूब राईट केला. सो इथे 2 क्यूब इंटू y क्यूब. यालाच आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, 2y द होल क्यूब असे राईट करू शकतो की नाही. हे पहा y क्यूब प्लस 1चा क्यूब. आता इथे मी राईट करून घेतला, गोंधळ नको तुम्हाला की अरे हे नाही कळालं. हे पहा इथे मी राईट करून घेतलेला आहे 1चा क्यूब आणि इथे डिनॉमिनेटर मध्ये 2y द होल क्यूब. आता न्यूमरेटर मध्ये क्यूब, डिनॉमिनेटर मध्ये क्यूब, दोन्हीकडे क्यूब म्हटल्यावर याला आपण कॉमन म्हणून राईट करतो की नाही, माहितीये ना तुम्हाला. सो चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात y क्यूब प्लस 1/2y द होल क्यूब. द होल क्यूब याचाच अर्थ हा जो क्यूब आहे तो न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. मग डिनॉमिनेटरचा कसा आहे, तर हा जो संपूर्ण डिनॉमिनेटर आहे 2y संपूर्ण डिनॉमिनेटरचा क्यूब आहे, म्हणजे व्हेरिएबलचा पण आहे आणि कोएफिशियंटचा पण आहे. आता पहा बरं फॉर्म्युला आणि आपला हा मॉडिफाईड क्वेश्चन. a क्यूबच्या जागी काय आहे y क्यूब आणि फॉर्म्युलामध्ये b क्यूब, b क्यूबच्या जागी काय आहे 1/2y द होल क्यूब. आहे की नाही मज्जा, छान जमलं की नाही आपल्याला. हे पहा आता इथे नाव हियर वी नो दॅट a इज इक्वल टू, a च्या जागी काय आहे y आहे आणि b च्या जागी काय आहे 1/2y आहे. बरोबर. चला आता फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊया आणि a क्यूब प्लस b क्यूब
च्या जागी आपला हा मॉडिफाईड क्वेश्चन राईट करून घेऊयात. इज इक्वल टू ए प्लस बी. ए म्हणजे वाय, राईट करून घ्या वाय फर्स्ट ब्रॅकेट, त्यामध्ये ए म्हणजे वाय, प्लसचं साईन द्या. बी म्हणजे काय आहे 1/y आहे, राईट केलं. सेकंड ब्रॅकेट, आता ए स्क्वेअर, ए च्या जागी वाय आहे की नाही, मग वायचा स्क्वेअर, मायनसचं साईन द्या. ए इंटू बी, ए म्हणजे वाय, राईट करा, इंटू बी, बी म्हणजे 1/2y, इंटू म्हणजेच मल्टिप्लायड 1/2y, प्लसचं साईन देऊन घ्या. बी स्क्वेअर, बी च्या जागी काय आहे 1/y, सो 1/y द होल स्क्वेअर असे राईट करायचे आहे आपल्याला. आता नेक्स्ट स्टेप मध्ये कसे येणार, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखे काही आहे का, तर इथे y आहे, मग प्लस आहे 1/2y आहे. इथे जर मल्टिप्लिकेशनचं साईन असतं तर आपल्याला काही करता आलं असतं, पण इथे प्लसचं साईन आहे आणि दोन्हीही अनलाईक टर्म्स आहेत. ओके नाही, लाईक टर्म्स असतात तर आपल्याला सॉल्व्ह करता येतं. सो दोन्ही अनलाईक टर्म्स आहेत, सो इथे आपल्याला सॉल्व्ह करण्यासारखं काहीच नाही. सो हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे ते ऍज इट इज खाली येणार आहे. सेकंड ब्रॅकेट पहा बरं काय दिलेलं आहे सेकंड ब्रॅकेटमध्ये. सेकंड ब्रॅकेटमध्ये वाय स्क्वेअर मायनस वाय इंटू 1/2y. आता हे जे इंटूचं साईन आहे, सो हा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता इथे पहा वाय आहे व्हेरिएबल, इथे वाय आहे, सो वाय 1 जार वाय, वाय वाय कट होऊन जाणार आणि प्लस आता इथे 1/2y द होल स्क्वेअर, म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 1 चा पण आहे आणि 2y चा सुद्धा आहे, सो तो आपण इथे डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. y प्लस 1/2y फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज. सेकंड ब्रॅकेट मध्ये आपण हा y कट करून घेतलेला आहे की नाही, सो y स्क्वेअर मायनसचं साईन ऍज इट इज. आता इथे रिमेनिंग काय आहे, रिमेनिंग आहे 1/2, त्यानंतर प्लसचं साईन. आता हा जो स्क्वेअर आहे तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आपल्याला, सो 1 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर y स्क्वेअर. हा जो स्क्वेअर आहे तो या न्यूमरेटरचा आहे आणि या डिनॉमिनेटरचा पण आहे, पण डिनॉमिनेटर मध्ये 2y आहे की नाही म्हटल्यावर स्क्वेअर 2 चा पण आणि y चा पण, म्हणून इथे आपण 2 ला पण स्क्वेअर दिला, y ला पण स्क्वेअर दिला, ब्रॅकेट क्लोज. चला नेक्स्ट स्टेप मध्ये फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज येणार. सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा आता इथे सॉल्व्ह करून झालेला आहे हा पोर्शन, ऍज इट इज राईट करून घेऊयात. वाय स्क्वेअर मायनस 1/2 प्लस 1 चा स्क्वेअर किती 1, 2 चा स्क्वेअर किती 4, ओके नाही, सो 1/4y स्क्वेअर येणार, ब्रॅकेट क्लोज. आता इथे सॉल्व्ह करण्यासारखं काही आहे का, लाईक टर्म्स आहेत का, तर नाही म्हटल्यावर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 7 पाहूयात. क्वेश्चन नंबर 7 सुद्धा क्वेश्चन नंबर 6 प्रमाणेच आहे. a³ प्लस 8/a³. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो हे पहा, a³ प्लस b³. फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन नाहीये, फॉर्म्युलानुसार आपल्याला आपल्या क्वेश्चनला मॉडिफाय करून घ्यावं लागणार आहे. सो चला मॉडिफाय करून घेऊयात. आता इथे न्यूमरेटर मध्ये काय आहे 8 आहे आणि आपल्याला तर माहितच आहे की 8 कोणत्या नंबरचा क्यूब आहे किंवा 8 चा क्यूब रूट काय आहे तर 2 आहे. 2 इंटू 2 इंटू 2 केलं की आपल्याला काय मिळतं 8 मिळतं, ओके नाही. हे पहा 2 इंटू 2 इंटू 2, 2 2 जार 4, 4 2 जार 8. याचाच अर्थ 2 किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय 3 टाइम्स, म्हणजे 2 क्यूब इज इक्वल टू काय आहे 8 आहे, म्हणजे 8 च्या जागी आपण 2 क्यूब राईट करू शकतो. चला राईट करून घेऊयात. a³ प्लस 2 क्यूब अपॉन a³. आता हा जो क्यूब आहे न्यूमरेटर मध्ये पण आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये पण आहे, मग त्याला आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात, द होल क्यूब म्हणून राईट करूयात. सो a³ प्लस 2/a द होल क्यूब, म्हणजे क्यूब 2 चा पण आणि a चा पण, न्यूमरेटरचा पण आणि डिनॉमिनेटरचा पण. आता पहा बरं फॉर्म्युला आणि हा आपला मॉडिफाईड क्वेश्चन. a³ च्या जागी क्वेश्चन मध्ये a³ आहे बरोबर, b³ च्या जागी क्वेश्चन मध्ये काय आहे 2/a द होल क्यूब आहे की नाही, फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन. चला तर मग आपण सॉल्व्ह करायला घेऊयात आणि इथे त्याही आधी राईट करून घेऊयात की नाव हिअर a इज इक्वल टू, a च्या जागी काय आहे aच आहे हो ना, सो a च्या जागी aच आहे आणि b च्या जागी आहे 2/a. चला फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. फॉर्म्युलानुसार जो आपला मॉडिफाईड क्वेश्चन आहे तो इथे राईट करून घेतला. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. a प्लस बी आहे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, a आहे एच, a ची व्हॅल्यू काय आहे मॉडिफाईड क्वेश्चन मध्ये एच आहे ना, सो
ए प्लस बी ची काय व्हॅल्यू आहे 2/a, राईट करा 2/a. सेकंड ब्रॅकेट कसे राईट करणार, ए स्क्वेअर म्हणजे हा ए स्क्वेअर, सो ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी, हो ना. ए ची काय व्हॅल्यू आहे ए आणि बी ची काय आहे 2a, म्हणून इथे आपण राईट केलं a मल्टिप्लाइड बाय 2a. आता हे प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घ्या, बी स्क्वेअर म्हणजेच 2a द होल स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप, चला नेक्स्ट स्टेपच्या आधी इथे पहा, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काहीच नाहीये, सो ते ऍज इट इज आपण खाली राईट करणार. सेकंड ब्रॅकेट पहा, ए स्क्वेअर मायनस ए इंटू 2/a. आता इथे हा ए आणि हा ए कट होऊन जाणार, ओके नाही. आणि इथे हा जो स्क्वेअर आहे तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना आपण डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात नेक्स्ट स्टेप मध्ये. फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज इथे खाली राईट करणार कारण त्यामध्ये लाईक टर्म्स नाहीयेत सॉल्व्ह करायला. सेकंड ब्रॅकेट पहा, काय रिमेनिंग आहे ए स्क्वेअर मायनस, आता इथे 2 एकटा शिल्लक आहे, हो की नाही. ए इथे कट झालेला आहे, सो 2 राईट करा प्लस डिस्ट्रीब्यूट करा स्क्वेअर, सो 2 चा स्क्वेअर काय येणार 4 आणि ए चा स्क्वेअर ए, ब्रॅकेट क्लोज. चला आता पुढे सॉल्व्ह करायला घ्या. पुढे सॉल्व्ह करता येते का आपल्याला या क्वेश्चनला, सगळीकडे ज्या टर्म्स आहेत त्या अनलाईक टर्म्स आहेत, याचाच अर्थ पुढे आपण आणखी हा क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकत. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पहा किती कमी वेळामध्ये आणि किती कमी स्टेप्स मध्ये आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचलेलो आहोत. चला आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट सब क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन आहे का, तर नाही. हा क्वेश्चन सुद्धा फॉर्म्युलानुसार नाहीये, फॉर्म्युलानुसार क्वेश्चनला आपल्याला मॉडिफाय करावं लागणार आहे. मग ए क्यूब च्या जागी आहे इथे 1 क्वेश्चन मध्ये दिलेला, आणि 1 चा क्यूब हा 1च असतो हे आपल्याला माहित आहे, ओके नाही. सो 1 क्यूब प्लस, आता इथे क्यूबचा तो क्यूब दिलेला आहे, न्यूमरेटरचा क्यूब आहे पण डिनॉमिनेटरचा नाही दिलेला. मग 125 चा क्यूब रूट काय आहे, क्यूब रूट याचाच अर्थ काय, 125 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, आता आपल्याला पाठ झालेला आहे की 5चा आहे. 5 ला जर आपण 3 टाइम्स, हे पहा 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 125 मिळतं. याचाच अर्थ क्यूब ऑफ 5 इज इक्वल टू 125. मग 125 च्या जागी आपण क्यूब ऑफ 5 राईट करू शकतो. आता न्यूमरेटर कडे पण क्यूब आहे आणि डिनॉमिनेटर कडे पण क्यूब आहे, मग ह्या क्यूबला आपण द होल क्यूब म्हणून राईट करू शकतो की नाही. चला मग इथे 1 क्यूब प्लस q/5 द होल क्यूब असे राईट करून घेऊया. आता पहा बरं, फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन मॉडिफाय झालेला आहे, ओके नाही. ए क्यूबच्या जागी आहे 1 क्यूब आणि बी क्यूबच्या जागी आहे q/5 द होल क्यूब. सो लेट्स राईट हिअर. नाउ हिअर in the place of A we have 1 and in the place of B we have q/5. Let's substitute the values in the question. So A cube plus B cube च्या जागी आपला हा मॉडिफाइड क्वेश्चन राईट करून घेऊया. इज इक्वल टू, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये A प्लस B, A म्हणजे काय आहे 1, B म्हणजे आहे q/5, सो 1 प्लस q/5. सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर, मायनसचा साइन ऍज इट इज द्या, ए इंटू बी, ए इंटू बी म्हणजेच 1 इंटू q/5 प्लसचा साइन, त्यानंतर बी स्क्वेअर म्हणजेच q/5 द होल स्क्वेअर. फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज राईट करावं लागणार कारण लाईक टर्म्स नाहीये, सॉल्व्ह करण्यासारखं काहीच नाही त्यामध्ये. सेकंड ब्रॅकेट 1 चा क्यूब 1 इटसेल्फ, त्यानंतर मायनसचं साइन. आता इथे पहा 1 मल्टिप्लाइड बाय क्यू काय येणार 1 क्यू, हो की नाही. सो q/5 ऍज इट इज इथे येणार कारण 1 क्यू, 1 मल्टिप्लाइड बाय क्यू क्यू येणार आणि 1 मल्टिप्लाइड बाय 5 5च येणार. सो q/5 प्लस, आता हा जो स्क्वेअर आहे तो क्यूचा पण आहे आणि 5चा पण आहे की नाही. चला डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात. क्यू स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर म्हणजे काय तर 25. सो इथे आपण डायरेक्टली राईट करून घेतला 5चा स्क्वेअर 25, ब्रॅकेट क्लोज करून टाकूया. आता पहा लाईक टर्म्स आहेत का कुठे सॉल्व्ह करायला, तर नाहीयेत. याचाच अर्थ हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पहा किती इझी आहे. मी म्हटलं होतं ना प्रॅक्टिस सेट 6.1 पेक्षा प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला खूप इझी आहेत. सो अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 6.2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.
If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.